नमस्कार. एन्काउंटरमध्ये आपलं स्वागत. एन्काउंटरमध्ये आज आपल्यासोबत आहे प्रवीण दीक्षितजी. दीक्षितजी, स्वागत आहे तुमचं. माझा पहिला प्रश्न असा आहे की आयुष्यात तुम्ही किती एन्काउंटर केले? एन्काउंटर तर असं आहे की आम्हाला रोजच करावे लागतात, पण आपल्याला जे एन्काउंटर अपेक्षित आहे तसं एन्काउंटर काही मला करायची वेळ आली नाही. परंतु वेगवेगळ्या धर्तीवरती वेगवेगळ्या लेव्हलवरती आमची ही एन्काउंटर्स चालूच असतात. आणि आता एक टचवूड एक चांगली बातमी अशी आहे की नक्सलाइट एरियामध्ये इतका आता त्यांचे प्रभाव कमी झालेला आहे, तर काय कारण आहे त्यामध्ये? नक्षलमध्ये आपल्याला कल्पना आहे की तिथली आज जनता ही या नक्षलवादाला कंटाळलेली आहे. आज जे नक्षलवादी किंवा माओवादी आहेत त्यांच्याकडूनच तिथल्या महिलांवरती, तिथल्या मुलांवरती किंवा जे निष्पाप लोक आहेत त्यांच्यावरती सुद्धा जे वेळोवेळी अत्याचार होतात, त्यांचे खून केले जातात, त्याला तिथली जनता कंटाळलेली आहे. पहिल्यांदा त्यांना फसवून काही ना काहीतरी प्रलोभनं दाखवून किंवा बळजबरीने किंवा त्यांच्यावरती धाकधपटशा दाखवून त्यांना त्यांच्या मुवमेंटमध्ये घेतलं गेलेलं होतं. परंतु अशा ज्या अनेक महिला आहेत, अनेक पुरुष आहेत, त्यांच्या जेव्हा हे लक्षात येतं की आपल्याला फसवलेलं गेलेलं आहे, तेव्हा आपल्याला कल्पना आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये सरेंडर्स, म्हणजे हे जे पूर्वी नक्षल कार्यकर्ते म्हणून काम करत होते, हे आज मोठ्या संख्येने पोलिसांपुढे येत आहेत, शासनापुढे येत आहेत आणि सांगत आहेत की आम्हाला या नक्षल चळवळीचा कंटाळा आलेला आहे, आम्हाला ही मान्य नाही आहे आणि आम्हाला एक नॉर्मल किंवा एक सामान्य माणसासारखं आयुष्य जगायचं आहे. आणि त्यामुळे आज ही चळवळ बऱ्याच अंशी आपण नियंत्रणात आणू शकलेलो आहोत. नाही, पण त्यामध्ये असं पण एक आहे की त्यांच्याकडे इतके अत्याधुनिक वेपन कुणाकडून येतात, इतके पैसे कुठून येतात? आता मी म्हणलो त्याप्रमाणे की एक तर ते त्यांचं टार्गेटच मुळी जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत, तर त्या सिक्युरिटी फोर्सेसना टार्गेट करायचं, त्यांना ठार मारायचं, त्यांना लुटायचं, त्यांची शस्त्रास्त्र, त्यांचं आर्म्स ॲम्युनिशन पळवायची, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आणि पैसे, आपल्याला कल्पना आहे की अनेक ठिकाणी त्यांनी एक्स्टॉर्शन्स करून, अनेक ठिकाणी धाकधपटशा दाखवून, जे तिथे आजूबाजूला काम करणारे काही उद्योगधंदे असतील, कारखानदार असतील, तर त्यांच्यावरती बळजबरी करायची. काही ठिकाणी तर शासकीय सेवकांच्याकडे देखील त्यांनी बळजबरी करून पैसे मिळवलेले आहेत. तर त्याच्यातून मुख्य त्यांनी त्यांचे फंड्स किंवा जे काही निधी आहे तो उभारलेला आहे आणि हे अशा प्रकारे शस्त्र त्यांनी प्राप्त करून घेतलेली होती. परंतु आता गेल्या काही दिवसांमध्ये सर्व ठिकाणी यांच्या ज्या कारवाया त्या एक्सपोज झाल्यामुळे किंवा त्यांच्यावरती प्रखर असं नियंत्रण आणलं गेल्यामुळे त्यांना मिळणारं आर्म्स ॲम्युनिशन हेही कमी झालेलं आहे, त्यांना मिळणारा निधीही आता बराचसा कमी झालेला आहे. आणि त्यामुळे, आणि आत्ता सांगितलं त्याप्रमाणे त्यातले जे लोक होते ते लोकही त्यांना सोडून चाललेले आहेत आणि त्यामुळे ही जी काही मुवमेंट होती ती बऱ्याचशा अंशी नियंत्रणात आलेली आहे. नाही, पण अगोदरी अशी पण बातमी आली होती की काही यूथ पण त्यामध्ये सामील झालेलं आहे, असं महिला पण सामील आहे. त्या बळजबरीने केल्या जातात त्यांच्या इच्छेविरुद्ध, ज्याला आपण चाइल्ड सोल्जर म्हणतो. ते त्यांना काही कळत नसतं तेव्हा त्यांना किडनॅप केलं जातं, पळवून नेलं जातं, घरातून उचलून नेलं जातं आणि जबरदस्तीने त्यांना या मुवमेंटमध्ये टाकलं जातं. अशी जास्ती लोकं होते. तर त्यांच्या जसं जसं हे लक्षात येतं की महिलांवरती अत्याचार होत आहेत, मुलांच्याकडनं वेगवेगळे जे प्रकार व्हायला नको ते होत आहेत, तर त्याचा परिणाम होऊन ते आता ती मुवमेंट सोडून सामान्य जनता म्हणून पुढे यायला लागलेले आहेत. जसं की नक्सलची एक थ्रेट तर आहे महाराष्ट्रामध्ये, आणखी काही ISIS कडून पण काही थ्रेट आहे राज्यात? आज ISISची थ्रेट ही संबंध जगाला आहे आणि ती जगाला, जसं आता मी म्हणलो त्याप्रमाणे, पूर्ण भारतालाही आहे. महाराष्ट्र हा काही वेगळा नाही आहे. जी थ्रेट भारताला आहे ती महाराष्ट्रामध्येही आहे आणि ती सर्व ठिकाणी तेवढीच प्रखर आहे. तर काही असे पण काही IBची रिपोर्ट पण आली होती आणि काही जे यूथ होते कल्याणचे ते पण गेले होते. तर आता पोलिसांनी काही अवेअरनेस सुरू केलेला आहे मुस्लिम यूथमध्ये स्पेसिफिकली? नाही, त्यात कसं आहे की पोलिसांनी करण्यापेक्षा जे आपले मुस्लिम ब्रदरहूडमधले लोक आहेत तेच फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेले आहेत. भारतातली जी मुस्लिम जनता आहे ही अत्यंत मॅच्युअर, अत्यंत परिपक्व अशा विचारांची आहे आणि त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे, हे जे ISISची जी काही एक प्रणाली आहे ही पूर्णपणे घातक आहे, पूर्णपणे ज्याला आपण डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन म्हणतो अशा प्रकारची आहे आणि त्याविरुद्ध मुस्लिम कम्युनिटीनी मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवलेला आहे आणि त्याला चांगलं प्रोत्साहन किंवा त्याला चांगला पाठिंबा सर्व तरुणांकडूनही मिळतो आहे. 26/11चा जे हल्ला झाला नंतर किती ॲडव्हान्स झालेली आहे फोर्स आपली? तर हे कसं आहे की दहशतवाद विरुद्ध पोलिसांची किंवा शासनाची जी तयारी आहे
ही आपण मोठ्या प्रमाणामध्ये आता अत्याधुनिक फोर्स, ज्याला आपण फोर्स 1 म्हणून इथे म्हटलेलं आहे, हा उत्कृष्ट रीतीने काम करतो आहे. आज सागरी किनाऱ्यावरती आपल्याकडनं उत्कृष्ट अशा बोटी पॅट्रोलिंगसाठी दिलेल्या आहेत. कोस्टगार्ड उत्तम प्रकारे आज तयार आहे. नेव्ही आज अत्यंत सक्षम रीतीने संबंध किनारे सांभाळती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 26/11 पासून सगळ्याच एजन्सीजनी चांगला धडा घेतलेला आहे आणि आता समन्वय चांगला आहे. जसं आपल्याला कल्पना आहे की सतत किती आपण तयार आहोत याची एक मॉक ड्रिल किंवा रिहर्सल ही वेळोवेळी केली जाते आणि त्याप्रमाणे आता सागर कवच या नावाचं जी रिहर्सल असते ती आपण दर 6 महिन्यांनी वारंवार घेत असतो आणि त्यामध्ये आपली प्रत्यक्ष जशी काही परीक्षा घेतो की खरोखर जर उद्याच्या किंवा आत्ता जर काही हल्ला झाला तर प्रत्येक एजन्सी किती चांगल्या प्रकारे त्याला तयार आहे आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी असं सिद्ध झालेलं आहे की सर्व एजन्सीज त्याला चोख उत्तर द्यायला सक्षम आहेत. आणखी एक असा पण प्रश्न आहे की आताच मालेगावचा निकाल आलेला आहे ब्लास्टचा, तर काही अपीलमध्ये जाणार? आता हा खालच्या कोर्टाचा निर्णय आहे. आता त्याच्यावरती त्याचं जजमेंट उपलब्ध झाल्यानंतर त्याचा एक कायदेशीररित्या अभ्यास केला जातो आणि तो अभ्यास केल्यानंतर मग पुढचा निर्णय घेतला जाईल. सलमान खानचा जे आहे ते पण ते आता सुप्रीम कोर्टात आहे, तर काय आणि डान्स बारचा पण सुरू आहे, तर त्यामध्ये नेमकी काही भूमिका असणार? कारण 2-3 दिवसा अगोदरच सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की हे बरोबर नाही आहे. तर कसं आहे की आपल्याला कल्पना आहे की विधानमंडळाने यासंबंधी एक कायदा पास केलेला आहे आणि त्या कायद्याची ज्युडिशियल स्क्रुटिनी सुप्रीम कोर्टाने त्यांच्या काही ऑब्झर्वेशन्समध्ये केलेली आहे. तर मला खात्री आहे की शासनामध्ये त्याबद्दल पूर्ण विचार केला जाईल आणि पुढची जी काही कायदेशीर योग्य भूमिका असेल ती घेतली जाईल. आणखी एक प्रश्न असा आहे की आताच तुम्ही एक मोबाईल ॲप सुरू केलेला आहे महिलांची सुरक्षेसाठी, तर किती उपयोगी झालेला आहे आणि काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी काही कमी झालेली आहे की काय आहे? आपल्याला कल्पना आहे की महिलांच्या विरुद्ध जे काही केलेले आहेत, जसं आता शहरामध्ये जिथे जिथे महिलांची छेडछाड होऊ शकते तर अशा सर्व ठिकाणी आपण एक दामिनी स्क्वॉड म्हणून सुरू केलेलं आहे. दामिनी स्क्वॉडमध्ये महिलाच बीट मार्शल असतात आणि त्या वारंवार अशा ठिकाणी पेट्रोलिंग करत असतात की ज्याचा अतिशय चांगला परिणाम झालेला आहे. ह्याशिवाय आज आपल्याला कल्पना आहे की अनेक शहरांमध्ये, मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो किंवा काही ग्रामीण भागातही आपण CCTV लावलेले आहेत आणि त्या CCTVच्यामुळे देखील ज्या ठिकाणी महिलांची कोणी छेडछाड करत असेल किंवा काही त्रास देत असेल तर त्यांच्यावरतीही प्रभावी कारवाई झालेली आहे. ह्याशिवाय मुंबईमध्ये 103 ही हेल्पलाईन चालू आहे. मग बाकी महाराष्ट्रामध्ये 1091 ही हेल्पलाईन चालू आहे. आता ह्याच्यापेक्षा पुढची एक पायरी म्हणून आपण एक महिलांसाठी प्रतिसाद या नावाचं मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व आयुक्तालयांमध्ये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये हे राबवलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. हे जे प्रतिसाद ह्या नावानेच आम्ही हे मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे आणि त्याचा फायदा आज कुठलीही महिला घेऊ शकते. त्याच्यात थोडक्यात सांगायचं तर ती सिस्टीम अशी आहे की एखाद्या महिलेनी ते मोबाईल ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये ती आपल्या नातेवाईकांचाही नंबर देऊ शकते, पोलीस स्टेशनचाही संपर्क करू शकते आणि जर काही एखादी इमर्जन्सी झाली तर एकाच वेळेला त्या महिलेच्या आसपास असलेले 2 किलोमीटर परिघातले जेवढे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत मेसेज जातो, तिच्या नातेवाईकांनाही मेसेज जातो आणि कंट्रोल रूमलाही मेसेज जातो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून तिला मदत यायला ताबडतोब सुरुवात होते आणि काही मिनिटांच्या अवधीतच तिला योग्य तो सपोर्ट, योग्य ती पोलीस मदत मिळू शकायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसापूर्वी ठाणेमध्ये केस झालेलं होतं, महिला पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला झालेला होतं, तर काही लोकांमध्ये आता काही पोलिसांची भीती नाही? भीती हा प्रकारच मुळी म्हणणं योग्य नाही. पोलीस हे लोकांच्या वतीने, शासनाच्या वतीने काम करत असतात. त्यामुळे एक आदर किंवा त्याच्याबद्दल हे पोलीस हे आपल्यासाठी आहेत ही भावना आज सगळीकडे निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये भीती जशी पूर्वीच्या काळात असेल तशी आता भीती नसणं किंवा असणं हा मुद्दा नसून आज पोलीस हे आपल्याला मदत करण्यासाठी आहेत ही भावना आज सगळीकडे रुजू झालेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की त्यासाठी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आज पोलीस मित्र ही संकल्पना राबवलेली आहे आणि त्यामुळे आज जवळजवळ 1.5 लाखपेक्षा अधिक महिला आहेत, पुरुष आहेत, सर्व धर्मातले लोक आहेत, हे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत आणि आज प्रत्येक पोलिसांच्या बरोबर प्रत्येक कामामध्ये आज लोक आपणहून स्वखुशीने काम करत आहेत
आणि त्यामुळे लोक आणि पोलीस हा एक जी त्यांच्यामध्ये दरी होती ती दरी आता नष्ट झालेली आहे आणि उलट उत्साहाने लोक दिवसा असो रात्री असो महिला असो आता म्हणलो त्याप्रमाणे पुढे येत आहेत आणि पोलिसांच्या बरोबर काम करत आहेत. आता वेळ झाली आहे एक ब्रेकची. ब्रेकनंतर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत प्रवीण दीक्षितजी. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांच्या पुन्हा स्वागत. मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सिनारिओ काय आहे आता? छोटा राजन अरेस्ट झालेला आहे, आणखी पण काही डिपोटेशनमधून ते आलेलं आहे गुंडे सगळं. नाही, आता आपल्याला कल्पना आहे की हे जे काही अंडरवर्ल्ड किंवा ज्या काही बेकायदेशीर ॲक्टिव्हिटीज होत्या तर एकतर शासनाने ज्या काही त्यांचं मूळ होतं की स्मगलिंग हा जो त्यांचा एक पूर्वी मूळ त्यांचा उद्देश असायचा, आता शासनाच्या लिबरलायझेशन धोरणाप्रमाणे स्मगलिंग हे जवळजवळ पूर्णपणे नष्ट झालेलं आहे किंवा कंट्रोल झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मिळणारी जी काही मनी पॉवर होती ती पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे. दुसरं जे काही इल्लिगल वेपन्स असतील तर त्या वेपन्सच्या विरुद्ध सतत प्रत्येक ठिकाणी आपण वारंवार कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे जी काही इल्लिगल वेपन्स होती तीही आता मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रणात आहेत आणि त्यामुळे जे काही अंडरवर्ल्ड ॲक्टिव्हिटीज होत्या त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आपण नियंत्रण करू शकलेलो आहोत. ज्या जसं आता काही एक्सटॉर्शनचे गुन्हे असतात तर एक्सटॉर्शनच्या गुन्ह्यांमध्ये आपल्याला कल्पना आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये लोक तक्रार करायला पुढे यायला लागलेले आहेत आणि जिथे जिथे तक्रार येते त्याप्रमाणे ताबडतोब पोलीस कारवाई करत आहेत आणि ज्यांच्या कोणाकडून जी काही गँग असेल त्यांच्यावरती सक्त कारवाई पण होती आहे. तर 93 ब्लास्टमध्ये छोटा राजन एक वन ऑफ दी मोस्ट वॉन्टेड ॲक्टिव्ज आहेत, त्याच्या ताबा काही कधी मिळणार आपल्याला आता मुंबई पोलिसांना? नाही, त्यात मुंबई पोलीस किंवा केंद्रीय ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्यामध्ये काही फरक नाही आहे. मुख्य काय की त्याला कायद्यासमोर आपण कायद्याचं नियंत्रण दाखवून न्यायालयापुढे नेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ते मुंबई पोलीस करतं आहे का दुसरं कोणी पोलीस करतं आहे ह्याला महत्त्व नाही आहे. त्याची जी काही त्यांनी केलेली कृत्य असतील त्या कृत्यांसाठी त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला पकडून आज न्यायालयापुढे आपण त्याला उभं केलेलं आहे. तर मला खात्री आहे की न्यायालय त्याच्यामध्ये योग्य निर्णय लवकरच देईल. दाऊद इब्राहिम कुठे आहे? तर सध्या ज्या काही केंद्रीय एजन्सीज आणखीन बाकी सगळ्यांचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे तो भारतात नक्की नाही आहे. काही पाकिस्तानात आहे असं शक्यता आहे. कारण 2-3 दिवसापासून दाऊदची ते बातमी येत आहे की ते बरं नाही आहे, हॉस्पिटलाइज आहे आणि अशी सगळं माहिती. त्याबद्दल काही ऑथेंटिक माहिती तर आपल्याकडे काही नाही आहे. अशी पण एक बातमी येते की त्याला गॅंग्रीन झालेलं आहे आणि हे सगळं मी पण वाचलं आहे ते, परंतु काही त्याबद्दल माझ्याकडे काही कन्फर्म न्यूज नाही आहे. अगोदर तुम्ही अँटी करप्शन ब्युरोमध्ये होतं आणि त्यामध्ये सगळ्यांची जे लक्ष तुमच्याकडेच होतं, तेव्हा तुम्ही छगन भुजबळवर केस रजिस्टर केलं, तटकरेवर केलं. किती पॉलिटिकल प्रेशर आलं त्यामध्ये? नाही, त्याच्यामध्ये राजकीय प्रेशर शून्य होतं. त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की त्यातली आम्ही जी प्रत्येक कारवाई करायचो ही ज्युडिशियल स्क्रुटिनी म्हणजे सतत उच्च न्यायालयाच्या समोर प्रत्येक गोष्ट मांडली जायची आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढची कारवाई व्हायची. त्यामध्ये राजकीय दबाव किंवा राजकीय इंटरफेरन्स हा शून्य होता. कारण त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की स्वतः छगन भुजबळ हेच सत्तेत होते आणि त्यामुळे त्याच्यात काही कुठल्याही प्रकारची राजकीय ढवळाढवळ हा प्रकार कधीही नव्हता. आणखीन उच्च न्यायालयाने तो कधीही सहनही केला नव्हता. करिअर जे आहे ते 30 वर्षापेक्षा जास्ती झालेलं आहे पोलिसांमध्ये. असं काही अनुभव तुम्हाला वाटलं की हा जे केस होता ते फार चॅलेंजिंग होता तुमच्यासाठी? आमच्याकडे रोजच सगळ्या केसेस चॅलेंजिंग असतात. कारण जोपर्यंत त्याच्यावरती न्यायालयाकडून कन्फर्मेशन येत नाही किंवा त्याच्यावरती आम्ही जे काही तपास करतो तो न्यायालय त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत आमच्या प्रत्येक केस ही चॅलेंजिंगच असते. कारण जे गुन्हेगार असतात ते अतिशय हुशार असतात आणि हुशारीनेच ते गुन्हे करत असतात. त्यांच्याकडे हुशारी असते परंतु त्यांच्याकडे लोकांचं सामर्थ्य नसतं किंवा त्यांच्याकडे कायद्याचं सामर्थ्य नसतं आणि ते कायद्याचं सामर्थ्य हे आमच्याकडे असतं आणि त्यामुळे कायदा हा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी म्हणून आम्हाला गुन्हेगारांना शिक्षा देणं किंवा गुन्हेगारांना शिक्षा होईल अशा प्रकारे तपास करणं हा आमच्या पुढचं मोठं आव्हान असतं. पण आपली जे जेल जे आहे त्यामध्ये जे कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त कैदी त्यामध्ये आहे. तुरुंगामध्ये 2 प्रकारचे कैदी असतात. एक ज्यांना कन्व्हिक्ट म्हणतात की ज्यांना न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे आणि दुसरे असतात ते अंडर ट्रायल असतात. आता जे आपण म्हणतो की न्यायालयामध्ये गर्दी आहे ती फक्त ह्या अंडर ट्रायलची गर्दी आहे. जे कन्व्हिक्ट आहेत त्यांचा नंबर थोडा आहे
आणि त्यांना वेगवेगळ्या सोयी पण उपलब्ध असतात. जसं आता पॅरोलवरती सोडणं असेल किंवा फर्लो असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या त्यांची रेमिशन्स असतात. तर त्यामुळे आज जर कन्व्हिक्टचा नंबर बघितला तर अनेक तुरुंगांमध्ये त्यांच्यासाठी जी काही कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा निम्म्याने किंवा 75% सुद्धा लोक नाही आहेत. जागा नसते कोणाला, तर हे जे अंडर ट्रायल असतात. आणि त्याचं कारण काय आहे की तुरुंगा किंवा न्यायालयामध्ये चाललेला जो काही विलंब असतो, त्यांची ट्रायल व्हायला जो वेळ लागतो, तर त्याच्यामुळे वेळ लागतो आणि त्यामुळे ते अंडर ट्रायल राहतात. त्यासाठी आता आम्ही असा उपाय सजेस्ट केलेला आहे की जसं आता महिलांच्या ज्या काही केसेस असतील, ज्याला आपण सेक्शन 354 म्हणजे महिलांची छेडछाड करणे हा जो गुन्हा असतो, तर त्यामध्ये आपण आरोपीला 24 तासामध्ये न्यायालयापुढे प्रोड्यूस करतो. आणि ते प्रोड्यूस करण्यामुळे चार्जशीट त्याचं देण्यामुळे ॲडमिशनमध्येच तो मान्य करतो. कारण त्या महिलेने सांगितलेलं असतं की ह्या माणसाने माझी छेडछाड काढलेली आहे, तिचे काही जाब असतील ते घेतलेले असतात. आणि त्याचा परिणाम चांगला होऊन आज हे जे अंडर ट्रायल होते त्या अंडर ट्रायल म्हणून ते न राहता आज अशा अनेक केसेस अनेक ठिकाणी आहेत. सुद्धा टेंभुर्णीला केस झाली किंवा मध्ये सिंधुदुर्गमध्ये झाली किंवा यवतमाळमध्ये झाली किंवा आणखीन अन्य ठिकाणी झालेल्या आहेत. तर 20 दिवसामध्ये 25 दिवसामध्ये त्याचा निकाल लागलेला आहे. आणि त्या आरोपींना आज 3 वर्ष 4 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आज न्यायालयाने ठोठावलेली आहे. तर जेवढे लवकर आपण त्याच्यामध्ये तपास पूर्ण करू आणि न्यायालय जेवढ्या लवकर ती केस ट्रायल करेल, तेवढं मला खात्री आहे की ह्या अंडर ट्रायलचं प्रमाण कमी होईल. महिलांच्या बलात्कारमध्ये पण आता 24 तासात चार्जशीट फाईल किती केस आतापर्यंत नाही, बलात्काराच्या केसेसमध्ये नाही, हे आपण छेडछाडीच्या केसेस बोलतो. कारण छेडछाडीची जी केस असते की एखाद्या महिलेला काही कोणी त्रास दिलेला असतो काही असतं, तर तो आपण ताबडतोब CCTVमध्ये किंवा जवळचे कोणी साक्षीदार असतील त्यांच्या मदतीने ताबडतोब कारवाई करू शकतो. आणि मला आनंद आहे की त्याच्यामध्ये तपासिक अधिकारीसुद्धा वेगाने त्याचा तपास पूर्ण करत आहेत आणि न्यायालयापुढे आपण त्या केसेस नेऊ शकतो आहे. तर महाराष्ट्रामध्ये आता लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कशी आहे? सर्वांच्या मते महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही उत्तम आहे. ह्या ठिकाणी असलेल्या शहरातल्या असो किंवा ग्रामीण भागातल्या असो, झोपडपट्टीतल्या असो किंवा अन्य कुठल्याही भागातल्या असो, सर्व प्रकारच्या लोकांना, महिला असोत, पुरुष असोत, वृद्ध असोत, कुठल्याही धर्माचे लोक असोत किंवा कुठल्याही देशातले लोक असोत, यांना महाराष्ट्रामध्ये नक्कीच अत्यंत आपण सुरक्षित आहोत असं वाटत असतं. परंतु हे जरी सुरक्षित असलं तरी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या भीती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धोके हे सतत येत असतात. जसं आता वाहन अपघात आहेत. आज वाहन अपघातामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 13 ते 15 हजार लोक मरत असतात. आणि त्याचं मुख्य कारण जर आपण पाहिलं तर जे ट्रॅफिकचे नियम आहेत ते न पाळणं, जसं दारू पिऊन गाडी चालवणे किंवा उलट्या दिशेने प्रवास करणे. तर त्यासाठी आपण सतत लोकांमध्ये प्रबोधनही करतो आहे. लोकांच्या जे काही गुन्हे करतील त्यांच्यावरती कारवाया पण करतो आहे. जेव्हा लोक स्वतःहून हे नियम पाळायला सुरुवात करतील आणि त्यांच्या लक्षात येईल की हे नियम हे नियमांसाठी नाही आहेत परंतु आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत, हे जेवढं लोक आपणहून पाळतील, तर थोडासा प्रवास असतो, थोडंसं तुमचं पेट्रोल वाचत असेल, पण म्हणून तेवढ्यासाठी तुम्ही उलट दिशेने प्रवास करणं, हे तुमचाही जीव तुम्ही धोक्यात घालता, समोरून येणाऱ्या गाडीचाही किंवा त्यातल्या जे पॅसेंजर्स असतील त्यांचाही जीव धोक्यात घालता आणि सगळ्यांनाच तुम्ही असुरक्षित करत असता. तसंच आज भारत सरकारने अनेक चांगल्या योजना राबवलेल्या आहेत की लोकांनी सोनं, आपल्याकडे जी जोखीम आहे ती कमी करावी आणि वेगवेगळ्या गोल्ड डिपॉझिटसारख्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये सोनं ठेवावं. तर जेवढं लोक ह्या गोष्टी अंगीकारतील तेवढा मला असं वाटतं की लोकांना सुरक्षितता वाढ होईल. सध्या भारत सरकारची आपल्याला कल्पना आहे की एक योजना आहे की कॅशलेस सोसायटी, म्हणजे कोणालाही पैसे हे कॅशमध्ये जवळ ठेवायची गरजच पडू नये. माझी तर आपल्या मार्फत सर्व लोकांना ही विनंती आहे की त्यांनी कुठल्याही कारणासाठी आज कॅश वापरू नये. आज वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आपले व्यवहार करता येतात. आपण इलेक्ट्रॉनिकली पैसे ट्रान्सफर करू शकता, आपण मोबाईलच्या मार्फत पैसे देऊ शकता, डेबिट कार्डसारखी जे काही प्लॅस्टिक कार्ड्स आहेत त्यांचा वापर करू शकतो. तर हे सगळं उपलब्ध असताना आपण आपली जोखीम वाढवण्यासाठी आपल्या अंगावरती सोनं, आपल्या खिशामध्ये लाखो रुपये घेऊन इकडे तिकडे जाणं हे कितपत योग्य आहे? कारण त्याच्यामध्ये केवळ आपले पैसेच जातात असं नाही, त्याच्यामध्ये अनेक वेळेला त्या पैशांच्या लोभाने किंवा सोन्याच्या लोभाने आपल्यावरती हल्ला होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपलाही हकनाक बळी जाऊ शकतो. तर मला वाटतं की लोकांनी हे सर्व कायदे हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत हे लवकरात लवकर लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं आता हाऊसिंग सोसायटी असेल तर हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी एंट्रन्सला
जर CCTV कॅमेरे लावले किंवा त्या ठिकाणी जर जास्ती जोखीम असेल तर सुरक्षा सैनिक ठेवले किंवा बँकांमध्ये त्या ठिकाणी जर सुरक्षा गार्ड ठेवलेले असतील किंवा योग्य प्रकारे CCTV लावलेले असतील तर मला असं वाटतं की आपली जी काही जोखीम आहे किंवा एक जी भीती असते कोणी येईल काय करेल ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. आता महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची स्थिती आहे आणि लातूर आणि परभणीमध्ये ते संचारबंदी लावलेली होती. काही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन काही निर्माण झाली काय आतापर्यंत? नाही नाही, ती जी होती ती केवळ काय की जे वॉटर पॉईंट होते तर त्या ठिकाणी लोकांनी गडबड करू नये म्हणून त्या मर्यादित क्षेत्रामध्ये ती जमावबंदी लावलेली होती की जे लोक येतात, जे टँकर्स येतात त्याच्यामध्ये शिस्तीमध्ये लोकांना सर्वांना पाणी मिळावं यासाठी ती फक्त व्यवस्था होती. आणि आता आपल्याला कल्पना आहे की ही जलराणी त्याच्यामुळे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि लातूरसारख्या जिथे दुष्काळ होता त्या ठिकाणी देखील सर्व लोकांना पाणी व्यवस्थित मिळत आहे. सर, तुम्ही आमच्याबरोबर बोलला त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.